तिकडे जिल्ह्यात लावण्यात आलेल्या बॅनरवर अनधिकृत मजकूर गुन्हेगारांचे फोटो छापण्याबाबत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आदेश जारी केले होते। हा आदेश 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला होता। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचं उल्लंघन परळीत केल्याचं दिसून आलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याचा फोटो ईद ए मिलादच्या शुभेच्छा बॅनरवर त्याचबरोबर स्वागत कमानीवर झळकल्याचं दिसून आलं। या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा देखील फोटो दिसून येतोय। विशेष म्हणजे हे बॅनर शहर आणि संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच्या भागातच लावण्यात आलाय आणि इथूनच हाकेच्या अंतरावर नगर परिषद सुद्धा आहे। आता यावर जिल्हाधिकारी प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या बॅनरवर शुभेच्छुक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस युवक नेते असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, काय अधिक माहिती आहे? बीड जिल्ह्यामध्ये आरोपीचे बॅनरला फोटो लागणं हे काही नवीन नाहीये। या अगोदर देखील राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल, या दोन्ही गटांकडून बॅनरबाजी, वाढदिवसाची बॅनरबाजी करण्यात आली होती। यामध्ये देखील एकीकडे जे शरद पवार गटाचे जे बबन गित्ते आहेत यांचा देखील बॅनरवर फोटो झळकला होता, तर दुसरीकडे जे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेले वाल्मिक कराड यांचा देखील फोटो झळकला होता। आता विशेष म्हणजे परळी शहरामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांनी बॅनरवर आक्षेपार्ह मजकूर व आरोपीचे फोटो टाकण्यासाठी बंदी घालण्यात आली होती। 10 ऑगस्ट रोजी असा निर्णय जिल्हा अधिकाऱ्यांनी इथल्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता। मात्र आता या निर्णयाचं कुठेतरी परळीमध्ये उल्लंघन झाल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे आपण बघू शकता की परळी शहरामध्ये जे बॅनर लावण्यात आलेले आहेत ते बॅनर म्हणजे दोन्ही पोलीस स्टेशन व त्याच ठिकाणी ईदगाह आहे आणि वैजनाथ मंदिराच्या ठिकाणी जाणारा रस्ता आहे, या मुख्य चौकामध्ये हे बॅनर लावण्यात आलेला आहे। रमजान ईद ए मिलादचं हे बॅनर आहे, मुस्लिम बांधवांचा हा सण आहे आणि या दर्ग्याच्या बाजूलाच हे बॅनर लागण्यात आलेलं आहे। या बॅनरवरती वाल्मिक कराडांचा फोटो आहे। त्याचसोबत विशेष म्हणजे माजी मंत्री तथा या मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांचा देखील या बॅनरवरती फोटो आहे। मात्र आता प्रशासनाकडून या बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर व तथा पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद आकाश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।